स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचं जे प्रिफरन्स ऑप्शन फॉर्म आपण टाकत आहात, कॉलेजचे प्रिफरन्स आपण टाकत आहात, त्या संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो गोंधळलेले असाल त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. अजून ज्या विद्यार्थ्यांनी आजची शेवटची तारीख आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तुम्ही प्रिफरन्स लॉक केलेले नसेल किंवा प्रिफरन्स ऍड केलेले नसेल किंवा कॉलेजेस ऍड केलेले नसेल तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की घाबरून जाऊ नका. वारंवार तुम्हाला जे काही सूचना दिलेल्या आहे, ग्रुपला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत, नंतर व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमा म्हणजे मेथड करिता. नंतर इतर जे काही तुमच्या फॅकल्टीज आहे, बीकॉम, बीएससी, त्या विद्यार्थ्यांना कोणती मेथड टाकायची आहे असे प्रश्न हे सर्व आपण त्या ठिकाणी उत्तर दिलेले आहे. आता विषय आहे आपला विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला फर्स्ट नंबरचं जर कॉलेज तुम्ही कॉलेज टाकत आहात, 1 पासून तर 20 कॉलेज टाकत असाल किंवा 40 कॉलेज टाकत असाल, तर त्यात तुम्हाला एक लक्षात घ्यायचा 30 पेक्षा जर कमी मार्क्स असेल विद्यार्थी मित्रांनो, 30 पेक्षा कमी जर मार्क्स असेल तर तुमचा थोडा विचार करा की पहिल्या राऊंड मध्ये तुमचा त्या ठिकाणी कट ऑफ मध्ये नंबर येणार नाही, तुम्हाला कॉलेज अलाउड नाही होणार नाही. परंतु 30 पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत, मग 50 आहे, 56 आहे, 99, 90 पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र पहिल्या राऊंड मध्ये त्यांना कॉलेज मिळणार आहे. मग तुम्ही कॉलेज जर 20 ते 25 कॉलेजेस टाकत आहात आणि त्या नंबरला आपण प्रिफरन्स कधी टाकत असतो आणि प्रिफरन्स कसे टाकत असतो की तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज कोणतं पाहिजे, मग तुम्ही 1 नंबर, मग त्यापेक्षा सेकंड नंबर तुम्हाला कोणतं चांगलं वाटणार आहे तर 2 नंबर तुम्ही त्याला टाकता. मग थर्ड नंबरला कोणतं वाटतं 3 नंबर तुम्ही टाकणार आहे. परंतु तुम्ही 1, 2, 3 जर प्रिफरन्स तुम्ही लॉक केलेला आहे आणि पहिल्या नंबरचं तुम्हाला जर कॉलेज मिळालं आणि तुम्हाला तोच पाहिजे होता, परंतु नंतर तुम्हाला समजलं की नाही आता मला या कॉलेजमध्ये फीस जास्त आहे, मग या कॉलेजमध्ये असं आहे, हे कॉलेज रेग्युलर आहे, आता मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येणार नाही, असं जर तुमच्या डोक्यामध्ये आलं आणि तुम्हाला जर पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा त्या ठिकाणी ऍडमिशन करावंच लागणार आहे, तुम्हाला तिथून बाहेर जाता येणार नाही. जर तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन केली नाही तर तुमचं ते पहिलं राऊंड, दुसरं राऊंड, तिसरं राऊंड मध्ये तुमचा कोणताही विचार केला जाणार नाही. तुम्ही कुठे जाल? डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये. म्हणजे जास्त पर्सेंटाइल असून सुद्धा तुमचं काय होणार आहे त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. तुम्ही कुठे जाणार? इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये तुमचा विचार केला जाणार. म्हणून ज्या वेळेला तुम्ही प्रिफरन्स टाकत आहात त्यावेळेला खरंच त्या कॉलेजला 1 नंबरला मला चांगले मार्क्स आहेत तर मला 1 नंबरचं कॉलेज चांगलं मिळू दे किंवा मला 1 नंबरचं कॉलेजेस चांगलं आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर 1 नंबर टाका. आणि जर तुम्हाला 2 पासून तर पुढे जर प्रिफरन्स मिळत असेल किंवा त्या ठिकाणी जर तुमचं कॉलेज अलाउड असेल तर तुम्ही बेटरमेंट घेऊन मात्र कॉलेज बदल करू शकता. त्या ठिकाणी 1000 रुपये त्या ठिकाणी भरून तुम्ही दुसऱ्या कॉलेजची निवड तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या कॉलेजचे नाव त्या ठिकाणी टाकू शकता. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर कॉलेज नाही मिळालं, तोच जर कॉलेज मिळालं तर पुन्हा तुम्ही बेटरमेंट 1000 रुपये देऊन टाकू शकता. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पण तुम्ही आधीच ठरवून घ्या की प्रायव्हेट कॉलेज असो की गव्हर्नमेंट असो, अनएडेड असो की ऍडेड असो, पण मला याच कॉलेजला घ्यायचं आहे कारण मला या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन माहित आहे. पण वेळेवर जर तुम्हाला तो 1 नंबरचा कॉलेज जर भेटला तर तुम्ही वेळेवर बदल करता येणार नाही. म्हणून जाणीवपूर्वक चूक करू नका. ही संपूर्ण माहिती सखोल अभ्यास करून हे असे व्हिडिओ बघून त्याची माहिती घेऊनच तुम्ही त्या ठिकाणी प्रिफरन्स लॉक करा, कारण पुन्हा काही अनलॉक करता येणार नाही. ज्या वेळेला पूर्ण राऊंड झाल्यानंतर तुम्हाला ते अनलॉक करता येणार आहे आणि त्यात काही एडिट जी काही माहिती आहे ती भरायची असणार आहे. आणि पहिल्या नंबरचं जर भेटलं तर डायरेक्ट तुमचा नंबर कधी लागणार आहे तर इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये. म्हणून या चुका करू नका. प्रिफरन्स 1 नंबरला टाकला तर तिथंच प्रवेश घ्यावा लागतो. दुसरी गोष्ट बेटरमेंट आहे तर तुम्हाला बेटरमेंट जर 2 नंबर पासून पुढे भेटलं तर बेटरमेंट करायचं आहे. 1000 रुपये त्या कॉलेजला फीस भरावं लागते आणि नंतर तुम्हाला पुन्हा प्रिफरन्स बदल करायचे आहेत. तुम्हाला एक तर तोच कॉलेज मिळू शकते किंवा त्यापेक्षा वेगळं कॉलेज सुद्धा मिळू शकते. आणि जर तुम्हाला वेगळं कॉलेज मिळलं तर ते 1000 रुपये त्या बेटरमेंटचे त्याच ठिकाणी असणार आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे आजचं अपडेट होतं आणि ही लास्ट तारीख आहे आजची, त्यामुळे चुका करू नका. ज्यांनी चुका केल्या असतील, ज्यांच्या चुका झाल्या असेल तर त्यांनी फर्स्ट राऊंड पूर्ण होतपर्यंत वाट पाहायची आहे. नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी इतर काही गोष्टी करायच्या आहेत, त्या संधी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि तुम्हाला आपल्या या चॅनल करून किंवा माझ्याकडनं काय अपेक्षित आहे माहिती संदर्भात ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता जो स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं निरसन त्या ग्रुपवरती केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि अशाच अपडेट करता चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.